बोल जिग्या बोल. समदड्या संपवलं का काय त्याला? लॉ किती वेळा सांगितलं तुझ्या हातावर कंट्रोल ठेवत जा म्हणून. तो एकमेव माणूस होता ज्याच्याकडनं आपल्याला महत्वाची बातमी मिळाली असती. साला माझी चूक झाली. तुझ्यासारख्या माथेफिरूच्या हातात ही केस दिली मी. खाऊसाहेब सांगितलं ना चूक झाली. आम्हाला वाटलंही नव्हतं की खाऊ एवढा वर मी बसेल म्हणून. ह्याची विल्हेवाट कशी लावणार आहे आता? त्याला आपल्या नेहमीच्या जागी पुरलं तर? नाही नको. पारसिकच्या बोगद्यात टाकून द्यायला. म्हणजे ट्रेन खाली आलाय असं वाटेल. मी निघण्यापूर्वी या वनिताबाईंचं काय करू? नाही म्हणजे त्यांना मी माझ्याबरोबर घेऊन जाऊ का असं विचारते. वनिताबाईंशी थोडं बोलायचंय. हा पण त्याच्यानंतर त्या माझ्याबरोबर येणार आहेत का गावाला? मला आता काही माहिती नाही. माझं इकडचंच अजून काही नक्की नाहीये. मी तिकडे येते मग बोलू. बरं ठेवते. म्हणजे बघा, नरसिंह दादाची आणि राजनची फायटिंग झाली असेल, त्यात राजनची पिस्तूल खाली पडली असेल, तेवढ्यात तिथं वामन पोचला असेल, वामनाने ती पाहिली असेल, पिस्तूल घेतली असेल, दादाला गोळी मारली असेल, पिस्तूल पुन्हा जशीच्या तशी राजनच्या हातात ठेवली असेल आणि बेडरूम मध्ये जाऊन बेवड्याचं नाटक करून पडला असेल. तुम्ही तर सीआयडी मध्ये असायला हवं होतं. साहेब, वामण्या माझा धाकटा भाऊ श्रीकृष्णाच्या, राम लक्ष्मणाच्या, द्रौपदी अर्जुनाच्या गोष्टी सांगत मोठा केला त्याला. त्यानं त्याचा असा चुकीचा अर्थ काढला. हो अरे वामण्या, काय केलं रे तू? काय केलं? मी बोलेन परशुशी, समजावेन त्याला. तो कसाही असला तरी माझा भाऊ आहे. त्याने यापूर्वी कितीही गुन्हे केले असले तरी या मुलीच्या एका हसण्यावर माफ केले. ते डॉक्टरांच्या औषधांमुळे जितका गुण आला नसेल तितका हिच्यामुळे आला. आणि म्हणूनच मी तुला शब्द देतो, यापुढे या मुलीच्या भविष्याची चिंता तू करू नकोस. ती जितकी तुमची मुलगी आहे तितकी माझी. दिगंबरच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम कधी ठेवायचा? पंचांग बघून सांगतो. लाज नाही वाटत का रे वाकण्या तुला? एखाद्याच्या मरणाची बातमी तिखट मीठ लावून सांगताना. का हे तिखट मीठ तुम्हाला का झोंबलं? तुमचा कोणी नातेवाईक होता तो? जरा अभ्यास करायला नको? नाहीतर एखाद्या दिवशी 4 चौघात लाच काढेल हा आपली. ताई तू असं का बोलतेस? आता उगीच रडण्याचं नाटक करू नको, नाहीतर मार खाशी. उगीच खायला कार आणि धरणीला भार. आता हिला काय झालं? काय माहित. गण्या, चल माझ्या बरोबर. आजपर्यंत मी कधी खोटं बोललो नाही. अफवा तर दूरच राहिल्या. म्हणजे तुला असं म्हणायचंय की माझ्याकडनं तुला कसलाच त्रास नाही? अजिबात नाही. पण माझ्याबद्दल मात्र तुझ्या मनात खूप राग आहे असं मला कळलंय. कधी कधी तर मला संपवून टाकावं असंही तुला वाटलं असेल ना? काय परशु शेठ, वाटलं का नाही असं?